गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण बघू शकता घड्याळात वाजले आहेत 10:30. नमस्कार मित्रांनो, तर सकाळची वेळ आहे आणि आमच्या घराच्या समोरचं जे वावर आहे त्या वावरामध्ये मस्तपैकी मिरच्या लावण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर मी तुम्हाला ते दाखवतो. हे बघा मित्रांनो, वावरामध्ये मिरच्या लावण्याचं काम चालू आहे आणि मिरचीचे जे रोप ते आपण इथं पाहू शकता. तर मित्रांनो पाहू शकता, 1 फुटाचं अंतर ठेवून हे मिरचीची रोपं लावली जातात. मिरचीची रोपं लावताना थोडीशी काळजी घेणं आपण गरजेचं आहे. त्यासाठी जमीन थोडीशी ओलसर असणं गरजेचं आहे. तर कालच पाऊस पडून गेला होता, त्यामुळे जमीन थोडीफार ओलसर आहे आणि अशा ओलसर जमिनीमध्ये मिरचीची रोपं चांगली लावली जातात. आमचे बाबा हे मिरच्यांचे ट्रे घेऊन आलेले आहेत. एका ट्रेमध्ये किती मिरच्या आहेत ते आपण प्रश्न आमच्या बाबांना विचारूया. तर किती आहेत एका ट्रेमध्ये मिरच्या? एका ट्रेमध्ये 150 झाडे. अच्छा, एका लाईनीमध्ये किती बसतात रोपं? 10 आहेत. अच्छा, तर मग एक मिरच्याचं रोप आपल्याला कितीला पडतं? ते कमीत कमी ₹1.40 काढी. अच्छा, आणि आम्ही 2000 झाड आणलेले. तर आपण याचं मल्टिप्लिकेशन करू शकता की एक जे मिरच्याचं रोप आहे ते आपल्याला ₹1 किती 40 पैसे पडतं. तर आपण 2000 रोपांचं कॅल्क्युलेशन करू शकता. तर आपल्याला ते कितीला पडतं? 2500. 2,500 ते 3,000पर्यंत. नमस्कार मित्रांनो, तर मिरच्या कशा प्रकारे वावरात लावल्या जातात हे मी तुम्हाला दाखवलं. आता आपण थोडंसं याचं कॅल्क्युलेशन करूया. तर एक मिरची आपल्याला ₹1.30 पडते आणि मिरचीची जी वाढ आहे ती 3 महिन्यामध्ये होते आणि 3 महिन्यात वाढ झाल्यानंतर जसा बाजारभाव असेल त्याप्रमाणे या मिरच्या आमच्याकडे ओतूर या ठिकाणी त्या विकल्या जातात आणि जो रेट असेल त्या रेटप्रमाणे ह्या मिरच्यांना बाजारभाव मिळतो. कधीकधी जो रेट चांगला असेल तर त्या रेटनुसार मिरच्यांना चांगला भाव भेटतो. मागच्या टायमी आमच्या वडिलांनी 2000च्याच मिरच्या लावल्या होत्या. तर त्यातून त्यांनी उत्पन्न 7000पर्यंत काढलं होतं आणि 3 वेळा त्याची तोडणी करता येते. तर मिरच्याचं उत्पन्नसुद्धा चांगलं मिळू शकतं.